श्लोक 30. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञै च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः। अर्थ: आणि जे अधिभूत, अधियज्ञ आणि अधिदैवासह मला जाणतात ते चित्ताचा योग करणारे मृत्यूसमयी माझे म्हणजे परमेश्वराचे स्मरण करतात व मलाच येऊन मिळतात. विवरण: साधिभूतादी म्हणजे जे जे काही अस्तित्वात आहे त्याचे आत असलेले महत्त्वाचे तत्व. त्या प्रत्येक भूतामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पंचमहाभूते असतात. म्हणून अधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतांसंबंधी असाही याचा एक अर्थ होतो. प्रत्येक गोष्टीत पंचमहाभूतेही असतातच. पण या पंचमहाभूतांमध्ये काय आहे तर प्रत्येक भूतामध्ये इतर 4ही भूते असतात. जसे पृथ्वी हे सर्वात जड तत्व आहे, त्यात आप म्हणजे पाणी आहे, त्या आपात तेज तत्व आहे आणि त्या तेजात वायू आणि वायूमध्ये आकाश आहे आणि या आकाश तत्वात आत्मतत्व आहे. म्हणूनच अधिभूत शेवटी आत्मतत्वाशीच जाऊन मिळते किंवा भिडते असं भगवंत सांगत आहेत. आता अधिदैव म्हणजे दैवाचे आत, देवाचे ते दैव. या देवातही आत्मा वास करत असतो म्हणून ते अधिदैव म्हणजेच आत्मा आहे. अधियज्ञ, यज्ञ म्हणजे होम, अग्निकुंड असा अर्थ घेतला तरी त्यात अग्नी असतोच. या अग्नीत तेज आहे, तेजात वायू व त्यात आकाश आहे व त्या आकाशात आत्मा असतोच. म्हणून अधियज्ञ याचा सूक्ष्मतम अर्थ आत्मा असाच होतो. अधिभूतासह मला म्हणजे परमेश्वराला जाणणारा ज्ञानी प्रत्येकातील आत्मा म्हणजेच परमेश्वराला जाणतो. असा कोणत्याही सजीव व निर्जीव गोष्टीतील परमेश्वराला जाणणारा जो कोणी आहे तोच खरा ज्ञानी आहे. तसेच प्रत्येक देवदेवतेमध्ये आणि यज्ञामध्ये असलेला परमेश्वर सुद्धा ज्ञानीच जाणू शकतो किंवा तोच ज्ञानी परमेश्वराला नीटपणे जाणतो असे भगवंत सांगत आहेत. अधियज्ञाचा आणखी एक अर्थ विचारात घेऊ, तो म्हणजे यज्ञ या शब्दाचा अर्थ. यज्ञ या शब्दाचा अर्थ मागे आपण पाहिलेला आहोत. आपण पुन्हा ते लक्षात घेऊया की यज्ञ म्हणजे आदराने देणे, कर्तव्य बुद्धीने देणे असा आहे. एकाने दुसऱ्याला देण्याचे क्रियेत सुद्धा आत्मा आहे. या क्रियेतील परमात्मा जाणणारा हाच खरा ज्ञानी आहे. अशा रीतीने अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यासह ईश्वराला जाणणारा मनुष्य चित्ताने, मनाने आत्म्याशी जडलेला असतो. असा चित्ताचा योग जुळलेला माणूस चित्ताने सदोदितच परमेश्वरापाशीच असतो. त्यामुळे त्याच्यात व परमेश्वरामध्ये भिन्नता किंवा वेगळेपणा शिल्लक राहत नाही. असे ते युक्त चेतस ज्ञानी देहत्यागाबरोबर परमात्म्याशीच एकरूप होऊन जातात आणि हाच तो मोक्ष जो माणसाला जन्ममरणाचे फेऱ्यातून सोडवितो. इथे 7वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. इथे आपण थांबूया.